आपण सर्वजण साऊथकडील पदार्थ म्हणजेच इडली, डोसा, मेदूवडा, आप्पे हे पदार्थ नेहमी बनवतो। त्या प्रकारे मी देखील आज मिक्स डाळीचे आप्पे आज बनवणार आहे। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी 4 डाळी घेतलेल्या आहे। अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि अर्धी वाटी सफेद उडीद डाळ। या सर्व डाळी स्वच्छ धुवून भिजत घातलेल्या आहेत। त्यासोबतच मी 2 वाट्या साधे तांदूळ, राशनचे तांदूळ होते घरी, ते धुवून भिजत घातले आहे। त्याच्यासोबत 1 चमचा मेथीचे दाणेही टाकले आहे। मेथीच्या दाण्यांमुळे पीठ छान फुलते। आता हे सर्व डाळी दिवसभर भिजल्या आणि संध्याकाळी मी आता त्यांना मिक्सरमधून वाटण्यासाठी घेणार आहे आणि ते मिक्सरमधून मी छान वाटले आणि त्याच्यात थोडासा सोडा मिक्स करून मी ते पीठ आंबवण्यासाठी झाकून ठेवून दिले होते। रात्रभर ते पीठ भिजले आणि सकाळी उठल्यावर मी ते पीठ उघडून बघितले तर ते खूप फुगून आलेले होते आणि मी पटकन त्याच्यामध्ये मग चवीसाठी मीठ टाकले। आणि आता आपण आप्प्यांमध्ये टाकण्यासाठी कांदा मिरच्या जे मी टाकणार आहे त्यांना मी फ्राय करून घेते। जिरे मोहरी आता मी तेलामध्ये तडतडण्यासाठी टाकले। जिरे मोहरी छान तडतडले, त्याच्यामध्ये थोडा लसूण, हिरवी मिरची चा ठेचा होता तोही टाकला। त्यानंतर शिमला मिरची बारीक कट करून टाकली आहे। टोमॅटो तेही बारीक वाटले आणि नंतर बटाट्यांचे बारीक तुकडे केले आणि ते सुद्धा टाकलेले आहेत। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि अशा प्रकारे ही एक प्रकारची मिक्स व्हेज तयार झालेली आहे। चवीपुरते मीठ टाकले, ते चांगले हलवून घेतले आणि सुक्या लाल मिरच्या थोड्या मिक्सरमधून फिरवून त्याही टाकलेल्या आहे। थोडी त्यांना वाफ काढून घेतली त्या भाजीला आणि अशा प्रकारे आपली ही भाजी आता तयार झालेली आहे। ही भाजी आता आपण आप्प्याच्या मिश्रणामध्ये त्या पिठामध्ये टाकून घेतली आणि चांगली मिक्स करून घेतली ती भाजी त्यामध्ये। आणि आता आपण बनवणार आहोत आप्पे। त्यासाठी मी आप्पे पात्राला तेल लावून घेतले। ते गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आप्प्याचे मिश्रण टाकणार आहोत आणि अशा प्रकारे हळूहळू चमच्याने ते आप्पे पात्रामध्ये टाकायचे मिश्रण। खूप फुल भरून ते मिश्रण टाकायचे नाही, कारण ते थोडे फुगून येते आणि वरती ताट आपण जे झाकण ठेवतो त्याला ते चिटकते, म्हणून थोडी जागा ठेवायची त्यांना आणि ताट ठेवून त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवूनच ते आप्पे भाजायचे। आणि बघा नंतर 2-3 मिनिटांनंतर ते ताट काढून बघायचे तर अशा प्रकारे खालची बाजू छान भाजलेली असते, थोडी कडक झालेली असते आणि ते खूप सहज निघतात भाजल्यानंतर। आणि नंतर त्यांच्यावर थोडे तेल सोडून त्यांची दुसरी बाजूही आपण भाजून घ्यायची। बघा किती छान आप्पे तयार झालेले आहेत। वरची जी बाजू असते त्यांची ती खूप कडक मस्त कुरकुरीत लागते आणि आतून मात्र तो आप्पा नरम अगदी मऊ असतो। आणि अशा प्रकारे शेंगदाण्याच्या चटणीसोबत ह्या आप्प्यांची मजा आपण घ्यायलाच हवी। खूप छान लागतात